60 वर्षानंतर शरीरात काही नैसर्गिक बदल होतात. त्यामुळे लक्षणे पाहूनच व्यक्ती पूर्णपणे निरोगी आहे असं ठरवता येत नाही. मात्र काही चांगली चिन्हे नियमित दिसत असतील तर ती शरीराची कार्यक्षमता चांगली असल्याचे संकेत असू शकतात. वयाची 60 वर्ष ओलांडल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. पूर्वीसारखी ताकद किंवा वेग नसणं हे काही प्रमाणात नैसर्गिक आहे. पण काही गोष्टी नियमितपणे व्यवस्थित होत असतील तर त्या शरीराची कार्यक्षमता चांगली असल्याचे सकारात्मक संकेत मानता येतात. जसं की सकाळी उठल्यानंतर शरीरामध्ये चांगली ऊर्जा जाणवते. रात्रभर पुरेशी झोप झाल्यानंतर सकाळी उठल्यावर खूप जडपणा, अशक्तपणा, थकवा जाणवत नसेल आणि दैनंदिन कामं करण्याची इच्छा, ऊर्जा टिकत असेल तर हे निरोगी शरीराचा संकेत आहे. झोप व्यवस्थित होणं. 60 नंतर झोपेच्या पद्धतीत बदल होऊ शकतात. पण जर नियमित झोप लागत असेल, जाग येत नसेल, सकाळी उठल्यावर ताजंतवानं वाटत असेल तर आरोग्य उत्तम आहे. रोजची भूक आणि पचनसंस्था व्यवस्थित असणे, जसं की वेळेवर भूक लागणं, अन्न खाल्ल्यानंतर पोट न फुगणं, मळमळ, अस्वस्थता न होणं, पचन व्यवस्थित होणं, तर तुमची पचन क्षमता चांगली आहे असं आपण समजू शकतो. शौचाची नियमितता. दररोज किंवा आपल्या नेहमीच्या पद्धतीने शौच व्यवस्थित होत असेल तर आपलं शरीर चांगलं आहे असं आपण समजू शकतो. थोडं चालल्यानंतरही शरीर साथ देतं. 60 नंतर चालण्याची क्षमता खूप महत्त्वाची आहे. घरातील कामं, थोडं चालणं, दैनंदिन हालचाल करताना जर दम लागत नसेल, छातीत दुखत नसेल, चक्कर येत नसेल तर ही चांगली गोष्ट आहे. स्वतःची दैनंदिन कामं करता येणं, जसं की अंघोळ करणं, कपडे घालणं, जेवणं, घरात फिरणं, स्वयंपाकामध्ये छोटी मोठी मदत करणं, यासारख्या गोष्टी करण्याची जर तुमची कार्यक्षमता असेल तर तुमचं शरीर उत्तम आहे. संतुलन आणि चालण्याची क्षमता चांगली असणं, जसं की चालताना न अडखळणं, तोल न जाणं, आधाराशिवाय चालता येणं, हे चांगल्या शरीराचं लक्षण आहे. स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता व्यवस्थित असणं, आपल्या जवळच्या व्यक्तीची नावे लक्षात राहणं, नेहमीच्या वस्तू कुठं ठेवल्या आहेत हे आठवणं, पैसे किंवा घरातील कामाचं साधं नियोजन करता येणं आणि संभाषण व्यवस्थित करता येणं, ही मेंदूच्या कार्यक्षमतेची सकारात्मक चिन्हे आहेत. मन प्रसन्न आणि उत्साही असणं, फक्त शरीराचं आरोग्य महत्त्वाचं नाही तर मानसिक आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे. आवडत्या व्यक्तींशी बोलावंसं वाटणं, छंद जोपासणं, बाहेर जाण्याची इच्छा असणं आणि छोट्या गोष्टीमध्ये आनंद मिळवणं, हेही चांगले संकेत आहेत. वजन अचानक कमी किंवा वाढत नसणं, जर आपल्या वजनामध्ये काहीही बदल होत नसेल आणि तुमचं वजन स्थिर असेल तर आरोग्य उत्तम आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. वजन वाढल्यानंतर वजनात काही बदलही होऊ शकतात. आहार आणि व्यायामाकडे जर लक्ष दिलं तर ते स्थिरही राहतं. त्वचा आणि शरीरामध्ये बदल नसणं, त्वचेवर सूज नसणं, खाज नसणं, जखमा लवकर भरून येणं, तर हे आपल्या चांगल्या आरोग्याचा आपण नक्कीच संकेत मानू शकतो. त्याचप्रमाणे नियमित हालचाल करण्याची क्षमता चांगलं असणं, दिवसभर पूर्णपणे बसून न राहता चालणं, हलका व्यायाम करणं आणि आपल्या क्षमतेनुसार शारीरिक हालचाल करता येत असेल तर ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 60 नंतर हालचाल कमी होणं म्हणजे वृद्धत्वाचा अपरिहार्य भाग आहे असं अजिबात समजू नका. कारण वयाच्या 60 नंतर ऊर्जा, झोप, भूक, पचन, नियमित शौच, चालण्याची क्षमता, संतुलन, स्मरणशक्ती, मानसिक उत्साह आणि दैनंदिन कामे स्वतः करण्याची क्षमता चांगली असणं ही सकारात्मक चिन्हे आहेत. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लक्षणं नसणं म्हणजे सर्व आजार नाहीत असं नाही. उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल किंवा काही हृदयविकार सुरुवातीला कोणत्याही लक्षणांशिवाय दिसू शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित आरोग्याची तपासणी करणं खूप महत्त्वाचं आहे. वय वाढवणं थांबवता येत नाही, पण वय वाढताना शरीराची ताकद, मनाचा उत्साह, स्वावलंबन टिकवण्यासाठी आरोग्याची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. अन्यथा आपलं आरोग्य बिघडू शकतं.